सो गुड मॉर्निंग नाही मित्रांनो, गुड आफ्टरनून मित्रांनो. कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, आज पण आपल्याला विरारची बुकिंग भेटली आहे आणि आपण आलोय अर्नाळा. विरार अर्नाळ्याला जस्ट ड्रॉप केलाय कस्टमरला आणि ड्रॉप करून चाललोय आता विरार वेस्टच्या साईडला. कारण मित्रांनो प्राइस एवढी खतरनाक होती ना की तेवढ्या प्राइसमध्ये आपण पुण्याला जातो अशी प्राइस दिली मला. म्हटलं चला मस्त काम झालं इथल्या इथे, आणि त्यात फेअर पण वाढवला त्यामुळे मस्तच काम झालं. काय प्रॉब्लेम नाही, एकदम ओके मध्ये नियोजन आहे आपलं. आणि आता चाललोय मित्रांनो विरार वेस्टच्या साईडला. काल पण मित्रांनो आपल्याला विरारची बुकिंग लागली अंबरनाथ वरनच, आणि आज पण विरार वेस्टची बुकिंग लागली. आणि ह्या बुकिंगचं म्हणजे तुम्हाला सांगतो, जिथे मी जात होतो अगदी एक बाजूच्या बिल्डिंग मधनं लागली. म्हणजे मी चाललो होतो आणि एकदम बाजूच्या बिल्डिंग प्रायोरिटी मध्ये आली ती, त्यामुळे घेतली मी. म्हटलं चला सोडायचं नाही, 3 तास 3.25 तास दाखवत होतं. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, इकडे टाइमपास करून मुंबई एक भाडं मारण्यापेक्षा तेवढंच टाइम जाईल त्यापेक्षा, चला म्हणून ट्रिप उचलली. कस्टमरला आणून ड्रॉप केलं. एक लेडीज आणि 2 मुलं होते. खूप त्रास देत होते तिला, खूप वळवळ करत होते. आपल्या गुडिया आणि कोहली सारखेच पोरं होते पण खूप त्रास देत होते, मस्ती करत होते. आणलं त्यांना, ड्रॉप केलंय. आता चाललोय विरार वेस्टच्या साईडला. मस्त इकडे आलं ना मित्रांनो, ह्या भागात मी आलो होतो पहिलं एक बर्थडे पार्टीसाठी, आणि ह्या भागात आलं ना की असं वाटतं अलिबाग किंवा गणपतीपुळे त्या साईडला कसे असे गाव आहेत, घर आहेत बघा. हे असे छोटे मोठे मोठे बंगले आहेत, आणि मधनं त्याच्यामधून कुठे नाला सोपारा नाही, अशी छोटी छोटी घरं आहेत. सो असं काय इथला क्लायमेट आहे मित्रांनो. बुकिंग तर काय तिथनं अर्नाळ्यातनं वाजली नाहीत. थांबलो म्हणून टाइमपास न करता म्हटलं चला विरार वेस्टमध्ये जाऊ पटकन. तिकडनं काहीतरी वाजेल, इकडनं काय वाजायची शक्यता दिसत नव्हती. म्हटलं कोण कधी काय निघाला तरच तिथनं बुकिंग, अदरवाईज बुकिंग नाही. म्हणून मी आता निघालो विरार वेस्टच्या साईडला. आता पोहोचूया विरार वेस्टला आणि तिकडनंच बुकिंग घेऊन निघूया असं वाटतं. कारण काल पण आपण तसंच केलं. सो काल पण आपण विरारला आलो तेव्हा विरार ईस्टला ड्रॉप करून विरार वेस्टला आलो, कारण विरार वेस्टला थोडासा लोकॅलिटी चांगली आहे ईस्टपेक्षा, आणि पब्लिक ओला उबर बुक करणारी पब्लिक आहे. मेन आपलं काय, जिथे मार्केट तिथं आपण, असं काम असतं आपलं. कुठेही थांबून, ईस्टला पण असं नाही की बुकिंग होते, पण प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. हे लोकांना माहिती आहे का नाही माहिती आहे माहीत नाही. मला पण माझ्या मित्रांनी सांगितलं की उधर जाओ, उधर लगेगा ही लगेगा. तो इधर आ गए, हमको तो लग गए अभी. तो चलो अभी जाते विरार वेस्ट में, बैठते जब तक बुकिंग लगेगा. बुकिंग तो लग जाएगा, अभी दोपहर का ही टाइम है. तो थोडंसं ट्रॅफिक आहे घोडबंदरचं. काल जो ट्रॅफिक लागला आपल्याला तो आपल्याला आज पण सामोरे करायचं आहे. तेवढंच ट्रॅफिक आहे, मी बघितलं येताना 7-8-10 मिनिटाचं ट्रॅफिक आहे ते. काय ॲक्च्युली घोडबंदरच्या ब्रिजच्या आधी एक ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तो ट्रॅफिक आहे. आणि आपण ऑलमोस्ट 15 मिनिटात पोहोचू आता विरार वेस्टला, त्यामुळे तो ट्रॅफिक आहे. तर घोडबंदरचं तर असं काही आहे. आणि मस्तपैकी आजचा हे चांगलं झालंय आपलं. सो चला पोचूया विरार वेस्टमध्ये, जाऊन थांबूया. मध्ये काय रस्त्यात जर काय बुकिंग लागली तर मस्तच काम होईल, नाहीतर मग काय जाऊया चला. सो गाईज आलोय आपण आता टर्मिनल 1ला. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलंय मित्रांनो. आपण होतो विरारला. विरारवरनं आपल्याला बुकिंग लागली मित्रांनो. टर्मिनल 1 नाही लागली, मीरा रोड लागली. आणि मीरा रोडला हायवेला ड्रॉप करून मी परत मीरा रोडमध्ये गेलो. टोल नाका क्रॉस करून येऊन परत जावं लागलं. आणि जसं सोडलं आतमध्ये, गर्दी तर आहे मित्रांनो टर्मिनल 1ला खूप. पण आता मी हे बघा, गर्दी तर खूप आहे टर्मिनल 1ला. पण मी काय आता हे नाही करणार आहे, बुकिंग नाही उचलणार आहे, कारण आपलं बऱ्यापैकी काम चांगलं झालं आहे. आणि आता चाललोय पहिलं तर काहीतरी खायला. आपण मस्त जाऊया, शोरमा घेऊया एक, आणि अजून काहीतरी चमचमीत घेऊया खायला, चटपटीत. चमचमीत म्हणण्यापेक्षा चटपटीत, आणि जाऊन खाऊया कारण लागली आपल्याला भूक. तर विचार करतोय हवा पण चेक करून घेऊया. इकडे एक हवावाला आहे, तिथे हवा चेक करूया आपण म्हणजे. आणि आज ट्रॅफिक आहे म्हणजे इकडे आहे लोड. आज एअरपोर्टला पण बुकिंग आपल्याला टर्मिनल 1लाच आहे, तर टर्मिनल 2ला पण असणार, काही प्रॉब्लेम नाही. तर चला जाऊया मस्तपैकी. जाऊन पहिलं काहीतरी खाऊया. बंद ठेवूया थोडा. सो चला जाऊया मस्तपैकी. आणि ट्रॅफिक आहे मित्रांनो सिग्नल क्रॉस करायला एअरपोर्टचं, हे बघा दिसतंय. सो असं काय आहे. आणि हे सहारा हॉटेल आहे.
समोरचा जे काचेचं आहे ते. सो चला जाऊया, कस्टमरला ड्रॉप करूया आणि कस्टमरला ड्रॉप करूया म्हणते, जाऊया काहीतरी खायला घेऊया शोरमा आणि मग तुम्हाला भेटतो. चला. सो गाईज फायनली आलोय आपण चार रोडला आणि मस्त शोरमा आणि शेजवान चकली आणि लाडू घेतलेत मी खायला. लाडू आणि शेजवान चकली टाइमपास ठेवली आहे, कारण कधी कधी आपल्याला भूक लागते तर त्याच्यासाठी, आणि हे इमर्जन्सीसाठी घेऊन ठेवतो, कधी जेवायला भेटत नाही, काय होतं काय माहिती, त्याच्यासाठी. आणि आता चाललोय एअरपोर्टच्या पार्किंगला. आपल्याकडे 4 लाईन CNG आरामशीर घरी जाईल गाडी. डायरेक्टची बुकिंग घेऊन जाणार मी, आयदर पनवेल वगैरे पडली तर, नाही तर मग डायरेक्टची बुकिंग घेऊन जाऊ. आता वाजलेत 6, त्यामुळे खूप वेळ आपल्याकडे आणि अर्निंग आपली खूप चांगली झाली आहे आतापर्यंत. आणि चला जाऊया एअरपोर्टला, नाश्ता करूया आणि मग लॉगिंग करणार, फ्रेश वगैरे होणार आणि मग लॉगिंग करणार. अर्धा तास लागेल आपल्याला अजून. सो चला जाऊया एअरपोर्टला पोहोचूया. सो गाईज फायनली वाजलेत किती तुम्हाला दाखवतो, 11:04 झालेत रात्रीचे आणि आपण आहे ठाणा माझीवाडाच्या CNG पंपावरती, जिथे आपण CNG भरतो. मित्रांनो काय सांगू तुम्हाला एअरपोर्टची कहाणी. आपण गेलो होतो एअरपोर्टला मित्रांनो, पण एअरपोर्टवरनं बुकिंग वाजेल तर खरी, शेवटी 1.5 तासानंतर मी उचलली बुकिंग. 1 तासानंतर 7:30 वाजता आय थिंक मी बुकिंग उचलली. कुलाबाला गेलो, कुलाबावरनं आता ठाण्याला ड्रॉप केलाय. मित्रांनो भूक लागली होती म्हणून नाश्ता वगैरे केला, 1 तास टाइमपास केला आपण बरोबर एअरपोर्टच्या इथे, त्यामुळे थोडा उशीर झाला. आता मस्तपैकी CNG भरायचं आणि घराकडे विवेना मॉलची इथे जाऊन थांबायचं आणि घराकडची ट्रिप घेऊन जायची. बघूया कुठली ट्रिप भेटते आता. अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, डोंबिवली जी भेटेल ती घेऊन निघणार आहे मी लगेच, कारण आता 11 वाजले बरोबर. 5 मिनिटात CNG भरून होईल, नंबर चालू आहे. तर विवियाना पण सुटला आता, माणसं निघतात, तर ते पण कस्टमर भेटतील आपल्याला. लगेच CNG भरू आणि निघूया आणि घरी पोहोचून बोलतो तुमच्याशी. चला. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे मित्रांनो दुसरा दिवस आणि काल आपण, मी जसं म्हटलं की काल पोहोचलो होतो आपण कुलाब्याला. जस्ट कस्टमरला कुलाब्याला ड्रॉप केलं आणि तसंच जात होतो फोर्टच्या दिशेने. तर नाही हां तर तिकडनं आपल्याला बुकिंग पडली ठाण्याची. तर ठाण्यावरून आपण ठाण्याला ड्रॉप करून CNG वगैरे भरली आणि विथिन एक 15-20 मिनिटानंतर आपल्याला पलावाची बुकिंग लागली आपल्या घराकडची. तर ती घेऊन आपण निघून आलो आणि अशा प्रकारे कालचा दिवस चांगला झाला. मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य कालच्या दिवसभरात एक होतं. कालचा एक्सपिरियन्समधनं मी हे शिकलो की म्हणजे तुम्हाला पण शेअर करायचं आहे की जर आपल्या मनात जर जिद्द असेल ना की तो माझं टार्गेट आहे की ते टार्गेट पूर्ण करायचं आहे, तर ते कसंही करून पूर्ण करायचं मित्रांनो. आणि काहीही करा, तुम्हाला कसंही करून जर तुमची मनात ती पूर्ण जिद्द असेल ना, तर तुम्ही काही करून ते टार्गेट पूर्ण होणार म्हणजे होणार. फक्त होप सोडायचे नसतात, एवढं मला माहिती आहे. आणि मागे पडायचं नाही की बाबा जाऊ दे, नाही झालं आता काय करणार, नाही होणार म्हणजे होणार. कसंही करून ते तुमचं टार्गेट पूर्ण होणार. जर तुमची नीतिमत्ता आणि विचार चांगले असतील, जर कोणाचं नुकसान तुमच्या ह्याने होत नसेल तर ती नक्की होणार पूर्ण. सो असं काय आहे. आणि चला अशा प्रकारे मला तुम्हाला द्यायचं होतं, सांगायचं होतं, शेअर करायचं होतं ही गोष्ट. आणि आपलं कालचं काम खूप छान झालं. तो आज भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप मेहनतीने टाईम करून बनवतोय, खूप टाईम भेटत नव्हता. पण आता थोडंसं ब्लॉग मागे पुढे होतील, पण येतील. मी ऑलरेडी रेकॉर्ड करून ठेवलेत, पण एडिट करायला टाईम भेटत नाही कामातून. तुम्ही बघत असाल कंटिन्यू ट्रिपमध्ये मी, त्याच्यामुळे. तो प्लीज तुमच्या भावाला जरा मोटिवेट करा सबस्क्रिप्शन करून. लोक बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत, तो प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण थोडं मोटिवेट होईल मी. सो प्लीज. आणि स्वाईप करा सगळ्यात महत्त्वाचं. तर त्याच्यामध्ये अजून लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तेवढंच तुमच्या भावाला पण किंवा मित्राला पण मोटिवेशन भेटेल. सो चला, थँक्यू.